आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते किशोर तिवारी, ज्यांची नुकतीच प्रवक्ते पदावरून हकालपट्टी पक्षाने केलेली आहे. तुमची हकालपट्टी केलेली आहे. आणि पद मुक्त केलं आहे म्हणे. त्यांनी शब्द कोणी वापरला मला माहीत नाही. हकालपट्टीच्या ठिकाणी पदमुक्त केलं आहे. तर आता पक्षमुक्त नाही केलं आहे अजूनही. तर मी आता नेता आहे, स्वयंघोषित असेल पण नेता आहे. का तुमच्यावर कारवाई केली असं वाटतं मला? तिथं जे पक्ष चालवतात सचिव आहेत त्यांचे कपडे फाडले म्हणून, त्यांच्या चुका दाखवल्या म्हणून. त्यांना मी बोललो ना की बाई संजय राऊत यांनी सकाळ संध्याकाळ आगाऊच्या गोष्टी करू नये. दुसरं त्यांच्या बोलण्याने मतदान खराब होते. कावेबाजपणा करतात अरविंद सावंत, विनायक राऊत. सुषमा अंधारे यांचा हिंदुत्वाला प्रचंड विरोध आहे. त्यांची हिंदू विरोधी भूमिका आहे. त्यांचा पक्षाला काही उपयोग झाला नाही हे सिद्ध झालं आहे. तिकीट वाटपात त्यांचा हस्तक्षेप होता. त्यांनी ज्या ज्या जणांना आलेले ते समोरून पडले. आणि काँग्रेसच्या लोकांना तिकीट देऊन त्यांनी काय साधलं हे मला सांगा. आज प्रामाणिक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले, त्याला जबाबदार ही चांडाळ चौकडीच आहे. तिकीट विक्रीचाही आरोप केला तुम्ही की तिकीट विकल्या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये. कुठल्या आधारावर हा आरोप केला? आता संजय देरकर म्हणून आहेत, ते दारू विक्रेते आहे. 5 वेळा निवडणूक लढले. याने काय कार्यकर्त्याला तिकीट दिली? सगळे कार्यकर्ते त्या शिंदेच्या सोबत चालले गेले. तर तो त्याचं मेरिट काय आहे? काही मेरिट नाही आहे. बरबटेंचा काय मेरिट आहे? तर खराटेचं काय मेरिट होतं? ते दिवसेचं काय मेरिट होतं? विदर्भात मी जवळून पाहिलं, तिथे प्रीतिबंड 70,000 मतं घेतात बंडखोरी करून, आणि तुम्ही रवी राणाला तिथे पॅसेज देता. म्हणजे यांना ज्या लोकांनी तुमच्या विरुद्ध एवढं काम केलं ते लोक चालतात तुम्हाला असं वाटायला लागलं. तर पक्ष असा चालत नाही. विक्रीचा तिकीट विक्रीचा आरोप कुठल्या आधारावर? तुम्ही तुमचा खरंच आरोप आहे का? हा कायम आहे का त्याच्यावर? तुम्ही त्यांनी मला कोर्टात घ्यावं. अरे तिकीट विकले शिवसेनेत तिकीट विकणारे लोक ठाकरे गटात मातोश्रीमध्ये बसून पैसे घेतले ना. दुसऱ्या पक्षाने काँग्रेसने 1.5 कोटी रुपये दिले उमेदवारांना. आमच्या इथे तर बी फॉर्म देताना 11 लाख 21 लाख पहिले घेतले, नंतर पैसे दिले नाही, सभेलाही गेले नाही. जे संपर्क नेते होते ते आलेच नाही. 11 लाख 21 लाख बी फॉर्म देताना मातोश्रीवर घेतले, हा गंभीर आरोप करायचा तुम्हाला? गंभीर आरोप नाही आहे. हे पक्ष चालवायला लागतात असं ते बोलतात. हो, पैसे घ्यायचे आणि यांना 2-2, 5-5 कोटी रुपये द्यायला पाहिजे होती. भाजपच्या विरुद्ध निवडणुका लढायच्या आणि तुम्ही पक्षाकडून 5 पैसे मदत द्यायची नाही. काय प्रकार आहे मला माहीत नाही. हो, सभा घेताना सभेची पूर्ण तयारी करायची. गारद झाले उमेदवार, सभा घ्यायला तयार नव्हते. संजय राऊतांवर का रोष तुमचा एवढा? नाही, संजय राऊतवर बिलकुल रोष नाही. अनावश्यक बोलण्यावर माझा रोष आहे. संजय राऊतवर कसा रोष राहील? तोच तो एक प्रामाणिक कार्यकर्ता की थोडा संवाद तरी ठेवतो. उद्धव ठाकरेंशी तुमचं बोलणं झालं तुमच्यावर कारवाई झाल्यानंतर? उद्धव ठाकरेकडे वेळच नाही. आमच्या इथे एकच लाईन घेतली आहे उद्धव ठाकरेंनी, ज्याला जायचं असेल ते जातील. शेवटी आम्ही बाप लेक आणि तो शाळेचा मुलगा राहिलो तरी चालते, पण जावं त्यांनी. कारण मानसिक त्रास होतो ना खूप. या चांडाळ चौकडीला काढून ते आता पक्ष चालवू शकत नाही. आणि हे लोक अप्रामाणिक राहिले. आता तो मिलिंद नार्वेकर, त्यांची संपत्ती बघा ना तुम्ही, तर बंगला बघा तुम्ही. पूर्ण वेळ काम करणाऱ्या शिवसैनिकाची एवढी संपत्ती होतेच कुठं? तो प्रामाणिक कोणाला आहे? देवेंद्र फडणवीसला आहे का? खोक्यांना आहे का? एकनाथ शिंदेला आहे का? उद्धवजीला आहे? त्याला आतमधल्या गोष्टी माहीत आहे, याचा अर्थ त्यांनी ब्लॅकमेल करायचं हे बरोबर नाही. प्रियंका चतुर्वेदीवरही तुम्ही भाष्य केलेलं का असं? प्रियंका चतुर्वेदी म्हणजे काँग्रेसमधून त्यांची वाताहत झाली होती, ते इथे आलेत आणि आता इथं ते प्रवक्त्या झाल्या आणि सिलेक्टिव्ह बोलतात ते काँग्रेसच्या विरोधात किंवा ते कधी भाजपच्या विरुद्ध चंटा. मला तर ना, मी दिल्लीत मी काय संघाचा होतो आणि भाजपच्या एकदमच पक्क्या गटातला आहे. तर हे लोक जे ठक ठक करत आहेत तिथं
प्रवक्तेपद बनायला सोय लावाल. आता तर असंच नाही की कारवाई केल्यामुळे तुम्ही रोषानं रागानं हे आरोप करताय. अरे गजानन, तुला सांगतो मी, निवडणुकीच्या दिवशी म्हटलं की श्रेय कोणाला द्यावं, नाना पटेलाला द्यावं की संजय राऊताला द्यावं. हां, आता यांनी नवीनच काढलं, मशिनीला दिला. मग आता जाऊ द्या, मशिनीवर टिकून राहिले. 5 वर्ष राहतील ना त्या सत्तेत, मग संघर्ष करा ना. कोणत्या विषयावर संघर्ष होतोय? विदर्भाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर संघर्ष होत नाही. राऊतांवर तुम्ही तिकीट विक्रीचा आरोप केला. नाही, विनायक राऊत हा तिथला कावेबाज माणूस आहे. हो, आणि विनायक राऊतामुळे तर पहिल्या खासदार जे गेले ना, त्यांनी श्रेय दिलं होतं. आता तर विनायक राऊत स्वतःच पडलेला आहे. मात्र आताही 7 लोक बिचारे तयारीत आहे. खासदार नाही, 2च राहतील ना. मग अरविंद सावंत आणि अनिल देसाई. कोण कान म्हणायची? राहणारे विचारा ना, जाणारे कशाला विचार? जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे म्हणून तुम्ही सांगणार. हो, 7 लोक आहेत ना ते. बस तुम्ही तर नाही जाण्याच्या तयारीत आहे म्हणून आरोप करताय. नाही, मी कशाला जाईल? त्यांचे दुकानं असतात, त्यांचे दारूचे लायसन्स असतात, त्यांच्या शाळा असतात, ED CBI अमर्याद संपत्ती असल्यामुळे त्याच्या चौकशा असतात. पुढची काय रूपरेषा, काय भूमिका आहे पुढची? समाजात काम करायचं. शिवसेना ठाकरे गटाला सोडणार? अरे नाही, उद्धव ठाकरेला अडचणीच्या वेळेस कोण सोडणार? त्यांनी तुम्हाला सोडलं ना, पद काढलं तुमचं. नाही, त्यांना त्याच्यावर दबाव किती आहे? ज्या लोकांना मी धूत होतो तेच लोक पक्ष चालवतात. त्यांना विनायक राऊत, अरविंद सावंत, संजय राऊत, सुषमाताई अंधारे, प्रियंका चतुर्वेदी, या सगळ्यांना, मिलिंद नार्वेकर, हे जे कळबोटं आहे, यांना मी विरोधात बोललो तर त्यांना काढावं लागेल किंवा मला काढावं लागेल. तर मला काढणं, कारण मी 5च वर्षापासून आहे त्यांच्यापाशी, तर मला काढणं सहज आहे. त्याने आयुष्य दिलं आहे तिथं. तर त्यांनी जे केलं ते योग्य केलं. तुम्ही हे सगळे आरोप आधी का नाही केले? तुम्ही तर बाजू मांडत आले तुमच्या पक्षाची बाजू मांडणं वेगळं आणि पक्षातल्या चुकीच्या लोकांच्या चुका दाखवणं वेगळं. चुका नाही दाखवले असे असेल तर माझ्या टाईमलाईनवर जाऊन बघा. बरं, मला सांगा, आता तुम्ही फक्त पदमुक्त केले, पक्षात आहे, तर या TV9च्या इंटरव्ह्यू नंतर तुमची पक्षातून हकालपट्टी केली जाऊ शकते? आता पक्षात मी माझ्या पायावरच उभा आहे. मी एक जन आंदोलन आहे आणि मला शिवसेनेच्या कुबड्या वगैरे नाही पाहिजे. मी स्वतःच एकदम उद्धव ठाकरेकडे गेलो तो मरेपर्यंत त्याच्यासोबत राहील. खूप खूप धन्यवाद. किशोर तिवारी, विदर्भात शेतकरी आंदोलनातलं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न उचलणारं मोठं नाव. शिवसेना ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी झाली प्रवक्तेपदावरून, आणि त्यांनी गंभीर आरोप केले की ठाकरे गटात मातोश्रीवर बसून तिकिटांची विक्री होते. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.